सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. लाहोरला रावी नदीकाठी लाखोंचा समुदाय जमला होता. राष्ट्राध्वजाला सलामी देण्यात आली. निशाण फडकलं. आनंदातिशयाने पंडितजी अक्षरशः वेडे झाले होते. निदान कागदोपत्री तरी काँग्रेसचं ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य असावं ही तरुण पिढीची मागणी मान्य झाली होती. दुसऱ्या दिवशी नव्या काँग्रेस कार्यकारिणीची निवड झाली. बैठक झाली. एक यादी मोतीलालजींनी, दुसरी यादी जमनालाल बजाज यांनी केली आणि दोन्ही याद्यांमधून सुभाषचंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खड्यासारखं बाजूला सारलं. बंगालपासून ते आसामच्या नागा प्रदेशापर्यंत पसरलेल्या विशाल बंगाल प्रांताचा काँग्रेस अध्यक्षालाच कार्यकारिणीत न घेण्याचा धाडसी निर्णय वादग्रस्त बनला. मात्र बॅरिस्टर सेनगुप्तांना कार्यकारिणीवर घेतलं. सुभाषजींना डावलल्याची जाणीव सर्वसामान्यांनाही झाली. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांची होती. त्यांची मनं प्रक्षुब्ध झाली होती. गांधीजी आणि सुभाषजींमधील वाढत्या दरीनं मात्र ब्रिटिश गुप्तहेर आणि त्यांची गुप्तचर संस्था खूप खुश होते. 26 जानेवारीला स्वातंत्र्याची उघड शपथ कलकत्त्याच्या ऐतिहासिक मैदानावर घ्यायचा कार्यक्रम सुभाषचंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर केला होता. कलकत्त्याच्या स्वराज्य शपथेचा सोहळा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये उजवा ठरवण्यासाठी सुभाषबाबू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याची खबर पोलीस आयुक्त टेगार्टला मिळाली होती. त्यांनी सभा भरवली. खुर्चीत बसलेले टेगार्ट वरकरणी शांत वाटत असले तरी क्रांतिकारकांच्या वाढत्या उपद्रवाने मात्र ते त्रस्त झाले होते. 2 वर्षांपूर्वी केवळ आपल्या कैदेत सुभाषचंद्राचा मृत्यू झाला तर शासनाच्या माथी दोष यायला नको म्हणून सोडून द्यावं लागलं होतं. ती आपली केवढी मोठी चूक होती. त्याचा पश्चाताप टेगार्टला होत होता. कलकत्ता मैदानावरचा 26 जानेवारीचा सोहळा रोखायला कोणती पावलं उचलावी लागली याबद्दल बरीच चर्चा झाली आणि समालोचन करताना टेगार्ट म्हणाले, घोड्यांच्या टापाखाली 4-2 सत्याग्रही तुडवले गेले तर बिघडलं कुठे? घोडदळ तयार ठेवा. सुभाषचंद्रांच्या घरीच कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांची बैठक चालू होती. रात्रीचे 2 वाजले. तशा मा अस्वस्थ झाल्या. त्यांनी तुरुंगवासाचा धसकाच घेतला होता. सुभाषचंद्रांनी जहाल भाषण केल्याच्या आरोपावरून त्यांना 8 दिवसापूर्वीच मालडा रेल्वे स्थानकावर अटक केली होती. कालच जामिनावर सुटून आले होते आणि उद्या 26 जानेवारीची तयारी. मागच्या वर्षी अलीपूरच्या तुरुंगात सोमदत्त नावाच्या जेलरने त्यांच्या अंगावर पठाण मारेकरी घातले होते. लाठ्या काठ्यांनी त्यांना मारलं होतं. ते इतके जखमी, रक्तबंबाळ आणि अशक्त झाले होते की त्यांना जेव्हा घरची मंडळी भेटायला आली होती तेव्हा स्वागत कक्षापर्यंत चालत जाण्याचं बळही त्यांच्यात नव्हतं. आज विभाभाबी आणि शरदचंद्र जेवणासाठी त्यांची वाट बघत होते. आज ते जेवतील तेवढंच खरं. उद्याचा काय भरोसा. या सभेला नरेंद्र नारायण चक्रवर्ती, किटीश चट्टोपाध्याय, महिला संघटक ज्योतिर्मयी गांगुली, वृद्ध अनुभवी नेते ललित बाबू दासगुप्ता, सत्यरंजन बक्षी असे बोस गटाचे बिन्नीचे नेते हजर होते. उत्तर रात्रपर्यंत बैठक चालू होती. इकडे बैठक चालू होती आणि बाहेर सोजिरांच्या बुटांचे आवाज येत होते. ब्रिटिश सरकार सुभाषबाबूंना कायमचं गुंतवण्यासाठी कठोर उपाययोजना करीत आहेत ही बातमी विभावती आणि शरदचंद्रांना समजली होती. पोलीस आयुक्तांनी पुल्लिंग चटर्जींच्या हस्ते निरोप पाठवला. उद्याची मिरवणूक थांबवण्यातच आपलं हित आहे. सुभाषबाबूंनी प्रत्युत्तर दिलं. म्हणाले, सांगा तुमच्या बॉसला मी बंदी हुकूम मोडणार आहे. लगेच त्यांच्या घराभोवती वेढा पडला. दुसऱ्या दिवशी किरण शंकर आणि पूर्णा बाबूंना कैद केल्याची बातमी
वृत्तपत्रात आली. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. त्यातच सुभाषचंद्र बोस बेपत्ता झाल्याच्या बातमीनं कलकत्त्याचं काळीज हललं. आज संपूर्ण देशभर स्वराज्याची शपथ घेतली जाणार होती. कलकत्त्याच्या मैदानावर सकाळी स्टेगार्ड स्वतः पाहणी करून गेले होते. हावडा ब्रिज, अलीपूर, फोर्ट विल्यम अशा अनेक ठिकाणांहून शपथेसाठी लोक जमू लागले. परंतु चौरंगी लेनचा आणि ऑक्टर लोणी स्मारकाच्या बाजूने शांततापूर्ण तणाव होता. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. कोणाला समजत नव्हतं सुभाषचंद्र गेले कुठे. गजाड गेले की अटक होऊ नये म्हणून काही योजना करीत बसले. एकाएकी दुपारी 2 वाजता घोषणा आणि आरोळ्यांनी कलकत्त्याचं मैदान गजबजून जाऊ लागलं. रखरखत्या उन्हात तिरंगी झेंडा हाती घेऊन सुभाषबाबू प्रगटले. विशीतल्या 1,500 तरुणांचा सूत्रबद्ध मेळा आजूबाजूला उभा होता. प्रत्येकाच्या हातात तिरंगी झेंडे होते. आजूबाजूच्या गल्ली मोहल्ल्यातून असंख्य स्वयंसेवक येऊन मोर्चात मिळत होते. गर्दी वाढत होती. सुभाषबाबूंच्या बाजूने ज्योतिर्मयी गांगोलींच्या नेतृत्वाखाली 400-500 महिलांचं पथक खादीच्या साड्यांमध्ये हाती तिरंगी झेंडे घेऊन होते. वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांमध्ये हा विराट मोर्चा 1-2-1-2च्या तालावर पुढे सरकत होता. स्वातंत्र्य गीतं गायली जात होती. मध्येच घोषणा दिल्या जात होत्या. आगे बढो, आगे बढो. स्वयंसेवक ओरडत होते. स्वयंसेवकांनी सुभाषचंद्रांच्या भोवती भिंती तयार केल्या होत्या. सुभाषबाबू एवढ्या कडक उन्हात अनवाणी पायानं चालत होते. विराट मिरवणूक घेऊन सुभाषचंद्र चौरंगी पार्क रोड पुढे सरकले. तेव्हा पोलीस आयुक्त टेगार्टने आपले 2 अधिकारी रॉबर्टसन आणि बॅनर्जींना मिरवणूक अडवण्यासाठी पुढे पाठवलं. ते दोघे मिरवणुकीला आडवे येऊन म्हणाले, यापुढे एकही पाऊल टाकू नका. हा पोलीस आयुक्तांचा आदेश आहे. सुभाषबाबू म्हणाले, स्वातंत्र्याचा घोष म्हणजे वेदमंत्रांहून पवित्र आहे. खुद्द देव सुद्धा आमची वाट रोखू शकत नाही, तर तुम्ही कोण अडवणार? वंदे मातरमचा नारा अधिक जोराने वाढला. बंदी हुकूम मोडून मोर्चा तसाच पुढे जात होता. एकाएकी गोळीबार होऊ लागला आणि काही समजायच्या आतच अनेक घोडी समोरून येणाऱ्या मोर्चांवर तुटून पडली. सोजीर बॅटनचे वार स्वयंसेवकांवर सपासप बरसवू लागले. घोड्यांच्या खुरांनी जखमी होऊन स्वयंसेवक रक्ताच्या थारोळ्यात धडाधड कोसळू लागले. चहू बाजूनी घोडी सुभाषबाबूंच्या अंगावर चाल करून येऊ लागली. बॅटनचे प्रहार त्यांच्या अंगावर पडू लागले. सोजीर त्यांच्यावर घोडी नाचवत होते. रक्तात न्हालेले सुभाषबाबू वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा ओरडून देत होते. बेछूट गोळीबार आणि बॅटनचा मारा एक सारखा सुरूच होता. घोड्यावर बसलेला एक सोजीर सुभाषचंद्रांच्या हातातील निशाण खेचू लागला, परंतु त्यांच्या वज्रमुठीतून निशाण सुटत नव्हतं. झेंड्याचं निशाण ओढण्यासाठी बरेचसे सोजीर सुभाषचंद्रांची झटापटी करू लागले. सुभाषबाबू निशाण काठी पक्की धरून ओरडले, मी पडेन, मी मोडेन, पण निशाण सोडणार नाही. निशाण सुटत नव्हतं. सुभाषबाबू मागे हटत नव्हते. दोन्ही सोजीर गरजले, क्रश. दोन्ही घोडी अनेक स्वयंसेवकांना तुडवीत बेधुंदपणे पुढे सरकली. एखाद्या जनावराला बेदम मार द्यावा तसं बॅटनने सुभाषचंद्रांना मारू लागली. इतकं घायाळ रक्तबंबाळ झालेले सुभाषबाबू कंपित स्वरात गर्जतच होते, वंदे मातरम, वंदे मातरम. एका सोजीरानं घोड्याचा लगाम खेचून पुढचे दोन्ही पाय अधांतरी ठेवून बॅटनच्या शक्तिशाली दणका सुभाषबाबूंच्या डोक्यात मारला. त्याबरोबर रक्ताच्या शिळकांड्या कारंजागत उडाल्या.
त्यांच्या शेजारी निदर्शन करणाऱ्या ज्योतिर्मयी गांगुलींच्या चेहऱ्यावर त्या गरम रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. तशी त्या वाघिणीसारख्या चवताळून पुढे झेपावल्या. आक्रोश करीत त्यांनी सुभाषबाबूंचं मस्तक आपल्या पोटाशी धरलं. म्हणाल्या, सैतानांनो, आमच्या प्राणप्रिय नेत्याला पुन्हा हात लावून तर बघा. आणि सैतानी सोजीर भावना शून्य होते. त्यांचे बॅटनचे तडाखे ज्योतिर्मयींच्या अंगावर पडत होते. सुभाषचंद्र तर केव्हाच बेशुद्ध झाले होते. कोणीतरी गर्दीतून ओरडलं, सुभाषबाबूंना ते सैतान सोजीर भयंकर मारित आहेत. आरोळी येता शेकडो स्वयंसेवक धावून आले. सुभाषबाबूंच्या भोवती कडं केलं. त्यांच्या तिरंगी झेंड्यांच्या काठ्यांनी सोजीरांना चांगलंच झोडपून काढू लागले. त्यांचे पांढरे डगले रक्ताने माखू लागले. हजारो स्वयंसेवकांच्या पुढे सोजीरांचा प्रतिकार कमी पडू लागला. टेगार्डचं स्वप्न रक्तात वाहून गेलं. पोलीस व्हॅन जखमी सुभाषचंद्रांना घेऊन लाल बाजार पोलीस चौकीच्या कैदखान्याकडे निघाली. पोलादी कांबीने सुभाषचंद्रांचा उजवा हात मोडला होता. अंगातील खाकी सदऱ्याच्या चिंध्या झाल्या होत्या. असह्य वेदना वाढत होत्या. ते बेशुद्धीच्या अंमलातही पुटपुटत होते. मी असा सहजासहजी संपणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. सुभाषचंद्रांना 6 महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मेजदानचे चित्त ठिकाणावर नव्हते. ते आपल्या लाडक्या सुभाषजींसाठी डबा घेऊन आले होते. स्वागत कक्षात बसले होते. अनेक दिवसांपासून गांधीजी आणि हिंदुस्थानचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्याबरोबर समेटाच्या वाटाघाटी चालू होत्या. संपूर्ण राष्ट्राचे डोळे दिल्लीकडे लागले होते. सरकार विरोधी वातावरण काही प्रमाणात निवळावं म्हणून अनेक मुख्य काँग्रेस नेत्यांची सुटका करण्यात आली. देशोदेशींच्या पत्रकार आणि छायाचित्रकारांनी गव्हर्नर हाऊससमोर अन्सारी सदनजवळ गर्दी केली होती. वर्तमानपत्राचे रकाने बातम्यांनी भरभरून वाहत होते. सुभाषचंद्रांना डबा देऊन मेजदा निघून गेले. सुभाषबाबू आपल्या अंधाऱ्या कोठडीत परतले. अंधारात रात्री ते प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले होते. परदेशी मालावरचा बहिष्कार यशस्वी झाला होता. 60-70 हजार काँग्रेस कार्यकर्ते तुरुंगात गेले होते. तुरुंग भरभरून वाहत होता. अनेक ठिकाणी तात्पुरत्या जेलची व्यवस्था करावी लागली होती. गांधीजींच्या लढ्यानं अवघे जण मंत्रमुग्ध झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या बातमीपत्रांनी रकाने भरभरून दिल्लीत करार झाल्याच्या बातम्यांनी त्यांचे रकाने भरले होते. सुभाषचंद्रांसोबत किरण शंकर, सासमल, बागची, काटीश इत्यादी सहकारी बसले होते. अजून करारातील सगळ्या कलमांची माहिती मिळाली नव्हती. तेवढ्यात जेलर येऊन म्हणाला, दिल्लीहून आदेश आला आहे, तुम्हा सर्वांची मुक्तता आज उद्या करायची आहे. अलीपूर कारागृहातून सर्वजण आपापल्या घरी परतले. त्यांच्या सुटकेचा जल्लोष सगळीकडे साजरा होत होता. काही वेळातच सर्वजण वुडबान पार्कच्या घरी जमा झाले. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताईंचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. खूप छान, अगदी इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.